17 जुलै रोजी दुःखद निधन झालं आहे। तसेच महाराष्ट्रातील थोर कथाकार, कादंबरीकार, चरित्रलेखक, साहित्यिक विचारवंत आणि सोलापूरच्या भुईकोटचे संपादक प्राध्यापक विलास पाटील सर यांचं 10 जुलै रोजी दुःखद निधन झालं आहे। या दोन सुधारकांच्या जाण्यानं आपल्या समाजाची एक वेगळ्या प्रकारची हानी झाली आहे। समाज त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे आणि म्हणून मी सभागृहातील सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण सर्वजण उभे राहून त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली वाहूयात। धन्यवाद। सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याचे भय मनी धरा सर्व, त्याचे भय मनी धरा सर्व, सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, सर्वांचा निर्मिक आहे एक आहेत। तर मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी विचार मंचावरती यावं आणि आपली कविता सादर करावी। शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आज 9 ऑगस्ट आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या विचाराला अभिवादन करून महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी निमित्त कार्यक्रमाची सुरुवात म्हणून क्रांतिबाचे क्रांती विचार आपणास क्रांतिबा, तू क्रांतीच्या बीजाची पेरणी करून, तू क्रांतीच्या बीजाची पेरणी करून निष्पन्नाला देखील पालवी फोडलीस। क्रांतिबा, तुझ्या गुलामगिरीने शूद्रांना पाण्याचा आड खुला केलास। क्रांतिबा, तुझ्या गुलामगिरीने शूद्रांना पाण्याचा आड खुला केलास। सामाजिक समतेचा रहाट हिमतीने ओढलास, सामाजिक समतेचा रहाट हिमतीने ओढलास। मुलींच्या पहिल्या शाळेवर रूढीने, मुलींच्या पहिल्या शाळेवर रूढीने शेण दगड विटांचा वर्षाव केला, तो तू सहन केलास। या सहनतेतून सावित्रीच्या हाती खडू दिलास, या सहनतेतून सावित्रीच्या हाती खडू दिलास। संकटाचा काळा पत्थर फोडून स्त्री शिक्षणाचा पाया घातलास। रूढीला लावली आग, रूढीला लावली आग, तेव्हा समाजाला येईल आता जाग। 14व्या शतकातील चालणारी भिंत कोसळली, तुझ्या आगीने 14व्या शतकात चालणारी भिंत कोसळली। वेद म्हणणारा रेडा मुका झाला, हो वेद म्हणणारा रेडा मुका झाला। शेतकरी उजळून निघाला, तुझ्या आसुडाने फटकारे मारून विषमता भुईसपाट केली। क्रांतिबा, आता मरगळलेल्या चळवळीला तुझ्या आसुडाची गरज आहे, तुझ्या सत्यशोधकाची गरज आहे। तुम्हाला गुरु मानणाऱ्या क्रांतिवीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची मशाल आमच्या हाती देऊन सांगितले, तुमची मशाल आमच्या हाती देऊन सांगितले की आता अंधार जाळून उजेडाकडे चालायचे, आता अंधार जाळून उजेडाकडे जायचे आहे। क्रांतिबाचे क्रांती दिवे घेऊन पुढे पुढे समतेकडे जावायचे आहे। आता उजेडातून उजेडाकडे जावायचे आहे, आता उजेडातून उजेडाकडे जावायचे आहे। महात्मा ज्योतिबा फुले जन्मदिन शताब्दी समिती सोलापूर आयोजित फुले विचार प्रबोधन
पर्वातील दुसऱ्या पुष्पासाठी प्रथमतः मी प्राध्यापक संजय गायकवाड आपल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी व्यासपीठावरती महात्मा ज्योतिबा फुले जनशताब्दी समितीचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य नरेशजी बनवडे सर, कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नाहीत शंकरजी पाटील सर, उपाध्यक्ष आदरणीय M.R. कांबळेजी, आदरणीय लक्ष्मीदासजी सोनकांबळे सर, कोषाध्यक्ष आदरणीय गोविंदजी पाटील सर, सचिव आनंदजी महेशजी गडदे सर, सोलापूरचे आंबेडकरवादी विचारवंत साहित्यिक दत्ताजी गायकवाड, तसेच महात्मा फुले यांची सत्ता संकल्पना या व्याख्यानाचे अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड राघव मेत्रस सर आणि या ठिकाणी उपस्थितलेल्या प्रबुद्ध विचारवंतांनो, या ठिकाणी मी प्रामुख्यानं या प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सर यांच्या परिचयासाठी उभा आहे. आणि या ठिकाणी बोलताना मला आनंद होतोय की बगाडे सर जे आहेत हे प्रामुख्याने एक वस्तुनिष्ठ विचार मांडणारे व्यक्तिमत्व आज सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आज सत्तेला एक महत्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि या सत्तेला महत्वाचं स्थान प्राप्त झाल्यामुळं या सत्तेमुळे संपत्ती मिळते आणि या संपत्तीसाठी प्रामुख्याने एक समाज अशा दृष्टिकोनातून पाहतोय की सत्ता आणि संपत्ती ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असल्यामुळं प्रामुख्यानं आपल्याला दिसतंय की आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे आणि त्याचा जो काय परिणाम आहे तो परिणाम आपल्याला दिसतोय की आज सत्तेची नशा आणि संपत्तीचा माज जो आलाय त्याची अनेक उदाहरणं आपण पदोपदी पाहतोय. अशा काळामध्ये प्रामुख्यानं आपल्याला ही सत्ता म्हणजे खुर्ची आहे का, ही सत्ता म्हणजे आपलं सिंहासन आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे. तसं जर पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रामुख्याने विचार केला तर आपल्याला दिसतं की सत्ता ही जनतेची सेवा असावी, सत्ता ही प्रामुख्यानं एक प्रकारे लोकांच्या कल्याणासाठी हवी, अशा प्रकारचे काही विचार आहेत ते विचार प्रामुख्याने मांडण्यासाठी आपण या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या ह्या सर्व गोष्टीचे शास्त्रीय विश्लेषण करण्यासाठी प्रामुख्याने मी या ठिकाणी विचार मांडतोय की जे आपल्या सर्वांचे परिचित असलेले उमेशजी बगाडे साहेब प्रामुख्याने एक इतिहासकार असून त्याचप्रमाणे एक जातीविरोधी चळवळीचे अभ्यासक असून आंबेडकरवादी तसेच आमचे मार्गदर्शक व मित्र डॉक्टर उमेश रामचंद्र बगाडे यांचं कर्तृत्व अतिशय श्रेष्ठ स्वरूपाचं आहे. उमेशजी बगाडे यांचा जर विचार केला तर नरोजी वाडिया कॉलेजपासून त्यांनी आपल्या अध्यापनाची सुरुवात केली आणि ती शेवट त्यांचा प्राध्यापक म्हणून प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. मग हे करत असताना पहा की त्यांनी त्यांच्या या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती किंवा इतिहास या दोन्ही विषयाचा अभ्यास करत असताना आधुनिक भारताच्या जाती व्यवस्थेसंबंधी त्यांनी एक भयंकर मोठ्या स्वरूपात कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या पुस्तकाची नावं जर पाहिलात तर आपल्याला असं वाटतं की एक वैचारिक प्रबोधन घडवण्याचं कार्य त्यांनी मोठ्या स्वरूपात केलेलं आहे. आणि महाराष्ट्रातील जातीविरोधी चळवळी, जात धर्म सत्ता संघर्ष आणि आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हे त्यांच्या संशोधनाचं प्रबळ दावेदार क्षेत्र आहे. मग अशा काळामध्ये पहा की त्यांची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकाबद्दल पाहिली तर आपल्याला दिसतं की आजही त्यांची सर्व पुस्तकं अमेझॉनवरती पाहायला मिळतात, विक्रीसाठी आहेत आणि त्याला बेस्ट सेलर म्हणून कितीतर वेळा त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. म्हणजे एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्या सहाय्यानं आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यांनी प्रामुख्याने जी काही ग्रंथसंपदा केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्वाचं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचं चरित्र असेल, ब्राह्मणी पितृसत्तेचा विचारव्यूह असेल, डॉक्टर आंबेडकरांची जातीमीमांसा असेल, वसाहतीक महाराष्ट्राची शेतकरी संघर्षाबद्दल समुद्र भान असेल, दलित चळवळीतील द्वंद्व, प्रभुत्व क्या प्रतिकार, म्हणजे ही जी नावं जर पाहिलं तर आपल्याला दिसतं की एक वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या या ग्रंथाच्या बरोबर केलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती अनेक संशोधनावर लेख लिहिलेले आहेत आणि त्या लेखामध्ये आपल्याला दिसतं की आधुनिक भारतामध्ये जी काही जाती व्यवस्था निर्माण झाली होती त्याचं जे काही परखड मत मांडताना कधीही त्यांनी लवचिकता ठेवली नाही. जी काही वस्तुनिष्ठता आहे ती मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांना आपल्याला दिसतं त्यांच्या या कार्यामध्ये भरातभर म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये राजश्री शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांनी एक संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या ठिकाणी सल्लागार समिती म्हणून काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रबोधन पत्रिका असेल, श्रीवाणी असेल, यासारख्या संशोधन पत्रिका आहेत
ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत या ठिकाणी संपादक सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स ही जी काही सिमला या ठिकाणची संस्था आहे या संस्थेमध्ये रिसर्च फेलो यासारख्या संबंधीचंही काम केलेलं आहे. मग एक प्रकारे जर पाहिलं की समाजामध्ये जे काही चाललेलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला आहे आणि त्यांचे जे काही साहित्य त्यांचं जे काही ग्रंथ असतील याचा जर विचार केला तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतं त्यांचे प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये एक महत्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा काळामध्ये आपण त्यांना हे दुसरं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि यासाठी मला आनंद वाटतो की त्यांनी प्रामुख्याने आपल्या महात्मा फुले आणि सत्ता संकल्पना या विषयावर मार्गदर्शन करताना महात्मा फुले यांनी सत्तेचा धर्म जात किंवा शोषित वर्ग याच्या पलीकडे जाऊन कशा प्रकारे विचार मांडलेला आहे याचं विश्लेषण ते चांगल्या प्रकारे करतील अशा प्रकारची द्वाही देऊन मी थांबतो आणि त्यांचं आपण सर्वांनी मोठ्या टाळ्याच्या गजरात स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. जन्मद्विशताब्दी समिती सोलापूरच्या वतीनं आज फुले यांच्या जीवनावरील दुसरे पुष्प मुकण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेले प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राघव मेत्रस सर, मंचावर बसलेले समितीचे उपाध्यक्ष सोनकोडे सर, प्राध्यापक एम.आर. कांबळे सर, दत्ता काका गायकवाड, आमच्या समितीचे अध्यक्ष बदनोरे सर, ज्यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला ते प्राध्यापक संजय गायकवाड आणि कायमच आमच्या पाठीमागे हिमालयासारखे उभे असणारे आमचे समितीचे सदस्य आदरणीय मनीष गडदे आणि समोर बसलेल्या क्रांतिकारी सोलापूरकरांनो. मी क्रांतिकारी सोलापूरकरांनो असं म्हणालो त्याच्या मागे निश्चितच एक अर्थ आहे. सोलापूर हे खरोखर क्रांतिकारकांचं गाव आहे हे स्वातंत्र्य चळवळीनं आम्हाला शिकवलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि आम्ही ते घडवून आणलेलं आहे. दुसरं असं जे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण पाहतो आहोत की महात्मा फुले यांच्या जन्माच्या द्विशताब्दीनिमित्त महाराष्ट्रभर जेवढे काही अग्रगण्य कार्यक्रम आज संपन्न होत आहेत त्यात सोलापूरनं सोनेरी इतिहास लिहावा अशा पद्धतीनं दर महिन्याला एक व्याख्यानमाला आयोजित करून त्याचा समारोप एका फुले साहित्य संमेलनानं करायचा असा निर्धार सोडून जो कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे तो खरोखरच महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी कार्यक्रम आहे. म्हणून मी सोलापूरच्या माणसाला क्रांतिकारक सोलापूरकर असं म्हणालो. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आज अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक असतानाही या सभागृहामध्ये हे सगळे मान्यवर उपस्थित आहेत त्याबद्दल आम्हाला निश्चितच आनंद आहे. सोलापूरचं हे जे क्रांतिकारक स्वरूप आहे ते काही आताचं नाही, ते अगदी महात्मा फुले यांच्या काळापासूनचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक दोन संदर्भ आहेत ते तुमच्या पुढे ठेवतो कारण मला निश्चितच खात्री आहे की मला ऐकण्यासाठी लोक आलेले नाहीत. बगाडे सरांचं नाव वाचून लोक आलेले आहेत. ऐश्वर्या रायचा चेहरा दाखवून ललिता पवारनं तुमच्या पुढे भाषण करावं असं ते होईल मी जास्त बोललो त्यामुळे मी ते आधीच तुम्हाला सांगून टाकतो. दोन संदर्भ काय आहेत त्यातला पहिला संदर्भ आहे की महात्मा फुले हयात असताना सोलापूर जिल्ह्यातल्या कुरुल नावाच्या गावातल्या एका पाटलानं आपलं एक छोटंसं वाडा बांधला, घर बांधलं आणि त्या घराला महात्मा फुलेंनी यावं अशी विनंती केली. ते आले की नाही त्याची इतिहासात नोंद नाही, परंतु त्या सत्यशोधक कार्यकर्त्यानं आपल्या गावामध्ये एक दगड लावला आणि त्या दगडावर फुले शक असं सुरू केलं आणि ते फुलेच्या जन्मापासून सुरू केलं. म्हणजे फुलेचा जन्म झाला तिथून फुले शक सुरू झालं असं एखाद्या कार्यकर्त्याला वाटणं आणि ते सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला वाटणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि त्या क्रांतिकारी सोलापूरकरांच्या वतीनं म्हणजे हा किती मोठा दृष्टिकोन आहे, व्यापक दृष्टिकोन आहे. आणि शक हे जे असतं ते फक्त राजाच्या जन्मावरूनच लिहिण्याची आतापर्यंत इतिहासामध्ये प्रथा आहे, नोंद आहे. आणि एका बुद्धिवंताला, एका समाजसुधारकाला राजा मानणारा सोलापूरकर वर्ग ही ठळक नोंद अतिशय लक्षात घेण्यासारखी आहे. दुसरी, ज्या वेळेला भारतावर राज्य करणारा
आत्ता आम्ही ज्यावेळेला प्रमुख अतिथींना त्यांच्या खांद्यावर घोंगडं पांघरलं त्यावेळेला बऱ्याच जणांना वाटलं असेल की हे घोंगडं का देत आहेत बुवा. बऱ्याच जणांनी महात्मा फुलेंच्या अशा याच्यावर असं घोंगडे वजा काहीतरी असं शाल टाकल्याचं बघितलेलं पण आहे आपण फोटोमध्ये. आता पाहुण्याला काय द्यायचं याच्यावर आमच्या समितीमध्ये बराच खल झालेला आहे. पाहुण्याला हार द्यायचा का, पाहुण्याला बुके द्यायचा का, पाहुण्याला पगडी घालायची का, पाहुण्याला टोपी घालायची का, काय काय घालायचं, चादर द्यायचं. आता त्याच्यात दोन आमच्यात एवढी हुशार माणसं होती, हे नको ते नको ते नको असं 10-12 साधनं कट झाल्यानंतर एकावरती आली. ती कट झालेली साधनं काय, आपण कोणालाच टोपी घालत नाही, आपण फुलेंच्या विचारसरणीवर टोपी कॅन्सल, फेटा घालायचा नाही फेटा कॅन्सल, पगडी कुठलीही घाला, मग तुम्ही पुणेरी घाला तो फुलेंची घाला, पण पगडी म्हणजे ती डोक्यावर कुणाच्या तरी काहीतरी घालण्यासारखंच आहे. आपण यांची डोक्यावरचं ओझं उतरवायला बोलवतं, कशाला कोणाच्या डोक्यावर काय घाल, असं एक एक वस्तू, शाल पासून सगळं कट झालं, हार सुद्धा कट झाला. मग आता घालायचं काय. ते म्हणाले की महात्मा फुले ज्या वेळेला राणीचा नातू भारतात आला त्यावेळेला शेतकऱ्यांचं आसूड लिहिलेल्या महात्मा फुलेंना राणीनं भेटायला बोलवलं. त्यावेळेला महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची अवस्था काय आहे हे राणीला राण्याच्या दरबारातल्या लोकांना कळावं म्हणून महात्मा फुल्यांनी फाटक्या कपड्यात आणि काठीवर त्याच्या असलेलं ते गबाळं घोंगडं टाकून भेटायला गेले हातात काठी घेऊन. हा इतिहास आहे आणि त्याची उजळणी व्हावी म्हणून आपण पाहुण्याला घोंगडं देऊया. घोंगडं दिलं अथवा महात्मा फुलेंनी जे खांद्यावर टाकून गेले ते सुद्धा एका सत्तेला वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी पाठीवर घोंगडं अथवा खांद्यावर घोंगडं घातलं होतं. आणि मला वाटतं त्या दोन्ही प्रतीकांची सत्तेशी असणारी संबंधित साधनं आणि आज जो बगाडे सर आपल्यासमोर विषय खुलवणार आहेत महात्मा फुले यांची सत्ता संकल्पना, या दोन्ही गोष्टी या विषयाशी संबंधित आहेत. आणि मला वाटतं प्रास्ताविकासाठी एवढ्या 2 गोष्टी पुरेशा आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं आणि आता इथून पुढे बगाडे सरांचं ऐकून घेणार आहात. मी तुमचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. हा विषय काहीसा जटिल आहे. महात्मा फुल्यांचा अर्थ लावण्याचे प्रयत्न माझ्या आधीच्या पिढीपासून चालू आहेत. महात्मा फुलेंनी नेमकं भारतात जे महत्त्वाचं काम केलं त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं वर्णन हे इपिस्टेमिक ब्रेक म्हणजे प्रमाणशास्त्रीय भेद किंवा प्रमाणशास्त्रीय झेप असं करता येईल. साधारणतः विश्वाकडे तुम्ही जे बघता त्या बघण्याच्या दृष्टीमध्ये अंतर्बाह्य बदल होणं आणि त्यामुळं जग वेगळं दिसणं याला म्हणतात एपिस्टेमिक ब्रेक. मी खोलात जात नाही कारण त्याचं मराठी भाषांतर आहे प्रमाणशास्त्र. तत्त्वज्ञानाच्या परिघामध्ये जे शब्द वापरले जातात ते मी टाळीन, पण त्यातले काही शब्द अनिवार्य आहेत, त्याची चर्चा मी करेन. मुख्यतः हे जे व्याख्यान मी तुम्हाला देतोय ते समकालीन संदर्भ त्याला ॲड्रेस करून समकालीन संदर्भाला एका अर्थानं स्पर्श करून करणार आहे. दुसरी एक गोष्ट की या कालखंडामध्ये जगभरामध्ये सत्ता संकल्पनेच्या विषयीचं जे संशोधन झालं त्या संशोधनाच्या परिप्रेक्ष्यात मी महात्मा फुलेंना सादर करतो आहे. तुमच्यापैकी विशेषतः काही विद्यार्थ्यांना माहिती असेल की मिशेल फुको नावाचा एक महत्त्वाचा विचारवंत आहे आणि ज्याचा आत्ता सामाजिक शास्त्रांमध्ये सर्वात मोठा प्रभाव आहे. जगभरातल्या सामाजिक शास्त्रांमध्ये ज्याचं नाव सातत्यानं घेतलं जातं तो मिशेल फुको आहे. आणि त्यानं मुख्यतः या सत्ता संकल्पनेविषयी महत्त्वाचं सिद्धांतन केलेलं आहे. त्याच्या सिद्धांतनाचा एक पैलू आहे की ज्ञान आणि सत्तेचा संबंध असतो असं त्याचं म्हणणं आहे. मी तुम्हाला मिशेल फुकोचे विचार फुल्यांनी सांगितले असं म्हणत नाहीये, परंतु त्यांच्या काळामध्ये फुल्यांनी सत्तेला समजून घेण्याचा प्रयत्न कसा केला याचा उलगडा मी करणार आहे. आणि त्यामुळे तुमच्या समोरचा प्रश्न आहे, माझ्या समोरचा प्रश्न आहे की ज्ञानातून आणि शिक्षणातून परिवर्तन होतं का? तुमच्यापैकी बहुतेकांचं म्हणणं असेल की तसं होताना दिसत नाही.
ज्ञानातून आणि शिक्षणातून परिवर्तन झालं असतं तर आत्ताची पिढी, आत्ताचं परिवर्तन तुम्हाला दिसलं असतं. तसं परिवर्तन होताना दिसत नाही. ते का होत नाही हे समजून घेण्यासाठी फुल्यांची ज्ञान संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा कळली पाहिजे. फुल्यांनी 3 प्रकारे ज्ञानाची व्याख्या केली किंवा ज्ञानाचे 3 परीघ सांगितले. एक परीघ जो आहे हा परीघ मुख्यतः स्वतःविषयक ज्ञानाचा आहे. स्वबोध, स्वतःचा बोध व्यक्तीला महत्त्वाचा असतो. प्रत्येक व्यक्तीचं वर्तन, प्रत्येक व्यक्तीचं कर्तेपण हे त्याच्या ओळखीशी संबंधित असतं. तुम्ही पिता असाल तर पित्यासारखं वागाल, तुम्ही माता असेल तर मातेसारखं वागाल, तुम्ही भाऊ असाल तर भावासारखं वागाल, तुम्ही शिक्षक असाल तर शिक्षकासारखं वागाल. या ज्या ओळखी, अनंत ओळखी प्रत्येक व्यक्ती धारण करत असतो, त्याचं ज्ञान तुम्हाला कोणी दिलं? त्याचं ज्ञान परंपरेतनं तुम्हाला प्राप्त झालं, त्याचं ज्ञान इतिहासातून तुम्हाला प्राप्त झालं आणि तुम्ही अचिकित्सकपणानं ते ज्ञान घेतलं. आणि अचिकित्सक पद्धतीनं ज्ञान घेतल्या कारणामुळं तुमच्या स्त्री पुरुषत्वाच्या ओळखी, तुमच्या पिता पुत्र माता भगिनी या ओळखी, तुमच्या जातीच्या ओळखी, तुमच्या वर्गाच्या ओळखी, या सर्व ओळखी तुम्ही अचिकित्सकपणानं धारण केलेल्या ओळखी आहेत. आणि तुम्ही जर स्वतःला ब्राह्मण समजत असाल तर तुम्ही स्वतःला जाती व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ स्थानी समजणार, कारण ती चौकट आहे जाती व्यवस्थेचा. संपूर्ण उतरंडीचा विचार जो आहे त्यामध्ये मी स्वतःला ब्राह्मण समजत असेन तर माझी ओळख ही उतरंडीच्या वरती आहे. मी स्वतःला महार मांग चांभार म्हणत असेन तर मी जाती उतरंडीच्या खाली आहे. मग तुमच्यापैकी बहुतेकांना हा प्रश्न पडेल की मग अशी अपमानित ओळख लोकांनी का स्वीकारली? तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की या ओळखी तुम्हाला दिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्या ओळखींना धारण करून त्याची कृती करतो. तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःची ओळख दुसऱ्यानं दिलेली ओळख घेऊन काम करत असता तेव्हा फुले सांगता की ही अविद्या आहे. फुल्यांच्या तत्वज्ञानाचा पहिला प्रारंभ बिंदूच अविद्या या संकल्पनेच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं चिंतन आहे. भारतीय तत्वज्ञानाच्या परिघामध्ये अविद्येची व्याख्या केल्याशिवाय भारतातल्या तत्वज्ञानाचा विकास झाला नाही. अद्वैत तत्वज्ञान घ्या, अविद्येची व्याख्या आहे. बौद्ध तत्वज्ञान घ्या, अविद्येची व्याख्या आहे. मग तुमच्या लक्षात घेईल की महात्मा फुले अविद्येची व्याख्या करतायत. आणि अविद्येची व्याख्या याच्यामध्ये स्वतःचं आणि जगाचं चुकीचं भान ही अविद्या आहे. स्वतःचं आणि जगाचं चुकीचं भान ही अविद्या आहे. दलितांवरती जे अत्याचार होतात त्याचं कारण असतं जातीची प्रतिष्ठा, जातीची श्रेष्ठता. दलितांनी जातीचे नियम मोडले म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी ही कृती केली जाते. तेव्हा या कृतीचा उद्गम हा ओळखीमध्ये आहे. आणि या सर्व ओळखी या तुम्ही प्राप्त केलेल्या नाहीत. या ब्राह्मणवादाच्या मुशीमध्ये, सांस्कृतिक मुशीमध्ये तुम्हाला मिळालेल्या आहेत. आणि तुम्ही त्या ओळखी धारण करताना स्वतःपासूनच परात्म झालेला आहात, स्वतःपासूनच तुटलेला आहात. तुमची व्यक्ती म्हणून असणारी स्वतःची ओळख तुम्ही गमावलेली असते. तेव्हा हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा महात्मा फुल्यांनी आपल्या ज्ञान नावाच्या संकल्पनेमध्ये महत्त्वाचा मांडला. ज्ञान म्हणजे स्वबोध, स्वतःविषयीचा बोध. आणि हा केवळ केवळ चिकित्सेतूनच तुम्हाला स्वतःची ओळख मिळते. स्वतःचा एका अर्थानं म्हणाल तर इतिहासाची, समकालीन वास्तवाची घनघोर चिकित्सा, वैज्ञानिक चिकित्सा केल्याशिवाय तुम्हाला स्वबोध होत नाही.
तेव्हा स्वबोध तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर फुले सांगता इतिहासाची तुम्ही चिकित्सा केली पाहिजेत. इतिहासाची चिकित्सा करून जर तुम्ही स्वतःची ओळख स्वीकारली तर तुम्हाला ब्राह्मण वर्चस्व आणि ब्राह्मणवादाला नाहीसं करता येईल, नष्ट करता येईल, अदरवाईज नाही. हे फुल्यांनी लिहिले बरं का, मी सांगत नाही आहे. फुले सांगतात इतिहासाचा शोध जर तुम्ही घेतलात तर त्यातून तुम्ही स्वतःचा बोध नित्यपणानं घेऊ शकाल आणि मुक्ती मिळवाल. दुसरं जे क्षेत्र आहे ते फार महत्त्वाचं आहे, ते आहे अनुभविक ज्ञानाचं. मी माईकमधनं तुमच्याशी बोलतो आहे, तुम्ही खुर्च्यांवरती बसलेले आहात, हे पेडेस्टल आहे. हे सगळ्या गोष्टी माणसांना अनुभवातून निष्पन्न केलेल्या आहेत. इंजिनिअरिंग म्हणा, डॉक्टरकी म्हणा, सर्व प्रकारच्या एकंदरीत जे काही भौतिक विकास माणसानं घडवलेला आहे, हे ज्ञान भांडार हे मुख्यतः अनुभविक ज्ञान भांडार आहे. आणि ते कुणा एकाचं नाही आहे, ते मानवी ज्ञान भांडार आहे. आणि हे मानवी ज्ञान भांडार हे मुख्यतः बुद्धी आणि श्रम याच्यामधून निष्पन्न होतं. भारतीय परंपरेमध्ये बुद्धी आणि श्रम याची फारकत करण्यात आली. वैदिक ज्ञान जे आहे ते बुद्धीचं पाठांतराचं ज्ञान आहे. पण तुम्ही विणकर असाल, तुम्ही चांभार असाल, तुम्ही सुतार असाल, तुम्ही शेतकरी असाल, तर तुम्ही शूद्र असल्या कारणामुळं तुमची ज्ञानापासून फारकत केलेली आहे. बुद्धी आणि श्रम याची फारकत केल्या कारणामुळं भारतातला पारंपरिक ज्ञानविचार जो आहे, हा ज्ञानविचार हा सामान्य माणसाच्या विरोधी ज्ञानविचार आहे. आणि तेव्हा फुले जो अनुभविक ज्ञान सांगतायत, त्या अनुभविक ज्ञानामध्ये हे श्रम आणि बुद्धी एकात्म आहे. तिसरा एक महत्त्वपूर्ण ज्ञानाचा परीघ ते सांगतायत, तो ज्ञानाचा परीघ म्हणजे नीतिविषयक ज्ञान. तुमच्यापैकी बहुतेकांना लक्षात येईल, घरामध्ये भावाचे मित्र आले तर बहीण जे आहे ते चहा करून देते, पाणी देते. बहिणीच्या मैत्रिणी आल्यात तर भाऊ चहा देतो का, पाणी देतो का? देत नाही. खरं तर दोघंही भाऊ बहीण आहेत तर दोघांचं दायित्व एकमेकांना मदत करायचं, असं का घडत नाही? तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल की रोल्स आहेत, ही नैतिकता आहे. सेवाभाव हा स्त्रीचं गुण आहे, तिची नैतिकता आहे. मग अपरिहार्यपणानं तो सेवाभाव हा पुरुषाचा नाही. आणि त्यामुळं असा विषम व्यवहार तुम्हाला घराघरात होताना दिसतो. आणि म्हणून फुले सांगतात की नीती ज्ञान जे आहे ते कोणी देव सांगत नाही, धर्मपुस्तक सांगत नाही. नीती ज्ञान जे आहे माणसानं माणसाशी कसं वागायचं याचं ज्ञान हे ते म्हणतात आत्मपरीक्षणातून येतं. आत्मपरीक्षण म्हणजे काय? मला जर कोणी अपमानास्पद बोललं तर मला चांगलं वाटतं का? मला चांगलं वाटत नाही. जर मला चांगलं वाटत नसेल तर मी दुसऱ्याचा अपमान करता कामा नये. तेव्हा नीती ज्ञानाची कसोटी ही आत्मपरीक्षण आहे. आता लक्षात घ्या, ज्ञानाच्या आपल्या कल्पनेमध्ये हे 3 परीघ आहेत का? जर ज्ञानाच्या कल्पनेत आपले 3 परीघ असतील तर मग परिवर्तन शक्य आहे. ज्ञानाच्या आपल्या कल्पनेमध्ये, संकल्पनेमध्ये जर हे 3 परीघ नसतील, श्रम आणि बुद्धी याची फारकतच आपण करत असू, आपण स्वतःविषयीचं ज्ञान हे परंपरेपासून चिकित्सकपणानं घेत असू, आपण नीतिज्ञान आत्मपरीक्षण करून करत नसू, तर आपण कोणत्याही प्रकारे ज्ञानी शिक्षित झालो असं आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून जर फुल्यांची ज्ञान कल्पना पाहिली तर तुम्हाला लक्षात असेल की त्यातून परिवर्तन शक्य होतं. आता तुम्हाला दुसरा मुद्दा कळला पाहिजे की ही सगळी लढाई जी आहे, जगभरातली जी लढाई आहे ती सत्याभोवती उभी राहते. आणि म्हणूनच महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानाचं त्यांनीच दिलेलं ज्ञान हे सत्यशोध असं आहे. त्यांनी जो धर्म दिला तो सार्वजनिक सत्यधर्म आहे. तेव्हा सत्य ही संकल्पना महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानामध्ये मध्यवर्ती आहे. आता दुसरा मुद्दा आपल्या सगळ्यांना कळला पाहिजे, तो असा की ज्ञान कसं प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त करण्याची भूमिका
फुल्यांनी काय घेतलेली आहे. त्यांनी तर्काचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. म्हणजे ज्ञान तुम्हाला मिळायचं असेल तर तर्काचे 3 प्रकार हे तुम्ही वापरता. तर्काचा एक प्रकार आहे, तो प्रकार आहे तो म्हणजे की वास्तवापासून डिडक्शन करणं. वास्तव प्रत्यक्षापासून तुम्ही ज्ञानप्राप्ती करणं. तुम्ही चुलीवरती तांदूळ ठेवले, पाणी टाकलं, ते उकळलं आणि तुम्ही ते शीत जे आहे ते शीत दाबलं, तुम्हाला कळलं की हे शिजलेलं आहे. तुम्ही ते तपासता आणि तपासून सांगता की हे शिजलेलं आहे. हे प्रत्यक्ष आहे. ज्ञान जे आहे ते ज्ञान प्रत्यक्षातून प्राप्त होतं. साधारणत सर्व पातळीवरचा जो कार्यकारण भाव आहे त्याचा मुद्दा कृती करणारा आणि कृती झालेली याच्याशी संबंधित कर्ता कर्म असा संबंध आहे. कर्ता कर्म संबंधाचं ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान म्हणून त्यांनी सांगितले की हा तर्क ज्ञान निष्पन्न करू शकतो. दुसरा जो आहे तो प्रामुख्यानं अनुमानाचा. अनुमान तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समुद्रामध्ये जहाज बुडलं तर का बुडलं? वादळामुळं बुडलं. तुम्हाला वारा दिसतो का? वादळ दिसतं का? दिसत नाही. कोविड झाला, कोविड तुम्हाला दिसतो का? लक्षणांनी तुम्हाला दिसतो. तर हे जे आहे अनुमानाने ज्ञान निष्पन्न होतं. फुले सांगतात हे 2 मार्ग हे ज्ञान प्राप्त करण्याचे मुख्य मार्ग आहेत. आणि तिसरा ते मार्ग सांगतात, त्याचं त्यांनी केलेलं वर्णन असं आहे की अंतःकरणात उमटलेल्या कल्पनेच्या लहरी. फुल्यांनी त्याचं असं व्याख्यान केलेलं आहे. म्हणजे अंतःकरणात उमटलेल्या कल्पनेच्या लहरी. आता याचं उदाहरण जोपर्यंत तुम्हाला मी देत नाही तोपर्यंत फुले काय म्हणतायत ते तुम्हाला कळणार नाही. उदाहरण काय आहे? फुल्यांनी ही चर्चा करत असताना ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायाची चर्चा केलेली आहे. आणि ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायामध्ये ते थांबलेत कुठं? स्पष्टीकरण देण्यासाठी. ती आहे आत्म्याची कल्पना. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे गीतेत सांगितलेलं आहे, नैनम छिदंती शस्त्रांनी नैदम दहती पावका. आपण माणूस समजून घेत असताना त्याचा आत्मा आणि शरीर या दोघांना भिन्नपणानं समजून घेतो. आणि भारतीय परंपरेत किंवा ब्राह्मणी वैदिक परंपरेमध्ये आत्मा जो आहे तो आत्मा हा चिरंतन आहे. आत्मा नष्ट होत नाही, शरीर नष्ट होतं. मुद्दा लक्षात आला तुमच्या? फुले काय सांगतायत तो महत्वाचा मुद्दा आहे. ते म्हणतायत की हे आहे कल्पनेची लहर. आत्मा काय आहे? कल्पनेची लहर आहे. अंतःकरणात उमटलेले कल्पनेची ही एका अर्थानं लाट आहे. कारण तेच प्रश्न विचारतात, देहाशिवाय आत्मा दाखवा. फुले काय म्हणतात? देहाशिवाय आत्मा दाखवा. आणि तुमच्या लक्षात येईल की देहाशिवाय कुणालाही आत्मा दाखवता येत नाही. देहाशिवाय कुणालाही आत्मा दाखवता येत नाही. मग तुमच्या लक्षात असं येईल की हा फुले जे सांगतायत त्या कल्पनेच्या लहरी काय आहेत. तर त्यातली एक संकल्पना जी आहे ती आत्म्याची आहे. आत्म्याबरोबर दुसरी संकल्पना येते पुनर्जन्म सिद्धांत. आत्म्याबरोबर ती तिसरी संकल्पना येते तुम्ही चांगलं काम केलं असेल तर स्वर्गात जा, नरकात जा. कल्पना येते प्रारब्ध संचित. फुले सांगतात या सगळ्या कल्पना मात्र आहेत. याला ज्ञान समजता कामा नये. आणि ब्राह्मणी पुराण, धर्मशास्त्र ही केवळ या तर्काची निष्पत्ती आहे. किती स्वर्ग आहेत, किती नरक आहेत. तुम्ही समजा ब्राह्मणाचा वध केला तर तुम्हाला रौरव नरकात जळावं लागतं. ह्या ज्या सर्व प्रकारच्या एका अर्थानं तर्क दिलेले आहेत हे सर्व तर्क फुले सांगतात हे वास्तव तर्क नाहीत, हे सत्य तर्क नाहीत, हे सत्याशी संबंधित नाहीत. सत्य 2 मार्गांनीच प्राप्त होतं, प्रत्यक्ष आणि अनुमान. तिसरं जे आहे ते म्हणजे अंतःकरणात उमटणाऱ्या कल्पनेच्या लहरी. हे सर्व जे आहे हे धार्मिक ज्ञानाचा फुगवटा आहे.
आणि हा कोणत्याही पातळीवरती फाल्सिफायबल म्हणजे त्याला कोणतंही एका अर्थानं वास्तविक प्रमाण देता येत नाही. कुणी स्वर्गात गेला तर स्वर्ग कोणी पाहिलाय का? कुणी नरकात गेला कुणी नरक पाहिलाय का? तुम्ही म्हणता रावण 10 तोंडाचा होता, कल्पना मात्र आहे, तुम्हाला हे दिसत नाही. तुमच्या महात्मा फुल्यांचं एका अर्थानं तुम्ही जर त्यांच्या मायथॉलॉजीचं त्यांनी केलेली चिकित्सा पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते सांगतायत की मासाचा अवतार, माशाला मानवी संपूर्ण जीवनामध्ये हस्तक्षेप करायची इच्छा असू शकते का हो? माशाला मानवी जीवनामध्ये काही प्रयोजन असू शकतं का? वराहाला मानवी जीवनात काही प्रयोजन असू शकतं का? फुले प्रश्न विचारतात. आणि तुमच्या लक्षात येईल की या कल्पना मात्र आहेत. आणि हे कल्पना मात्र म्हणून जे ज्ञान आहे त्यांनी तुमच्या सत्वाची, तुमची ओळख, तुमचं तर्क उभा राहिलेलं आहे. नीट समजून घ्या. तुमच्या जगण्याचा, रोजच्या जगण्याचा तर्क हा या तर्काने उभा केलेला आहे. कल्पनेनं जनित केलेल्या तर्कांचा परस्पर संबंध उभा करून त्याला तुम्ही ज्ञान म्हणता आहात. आता जी परिभाषा आहे की आमचं ज्ञान जे आहे IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम, त्याच्यामध्ये भारतीय ज्ञान परंपरा म्हणून असणाऱ्या बौद्ध, लोकायत, जैन या परंपरांचं ज्ञान दिलं जात नाही, तर या भ्रामक ज्ञान परंपरांचं ज्ञान दिलं जातंय की जिथं कल्पना मात्र आहे. हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट की एकदा तुम्हाला ज्ञानाची कल्पना कळली, ज्ञान कशानं प्राप्त होतं कळलं, तर तिसरा मुद्दा, फुले ज्ञानाचा आणि सत्तेचा संबंध कसा स्पष्ट करतात हे पण नीट समजलं पाहिजे. त्यासाठी फुल्यांनी जे नाटक लिहिलं ते नाटक तुम्ही सर्वांनी वाचलं पाहिजेत. एकदा तुम्ही या नाटकाचं वाचनाचा तुम्ही प्रयोग घेतला पाहिजे. त्या नाटकामध्ये जी नायिका आहे ती नायिका शेतकरी स्त्री आहे. फुल्यांच्या नाटकाची नायिका, पहिलं नाटक आहे, आधुनिक नाटक आहे, महात्मा फुल्यांनी लिहिलेलं नाटक आहे, ते आधुनिक विचार सांगणारं नाटक आहे. त्या नाटकाची नायिका ही शेतकरी स्त्री आहे. त्या शेतकरी स्त्रीकडं ब्राह्मण दक्षिणा मागायला येतो आणि रोजच्या रोज कष्ट करून जगणाऱ्या त्या स्त्रीला ब्राह्मणाचं सतत दक्षिणा मागणं जाचक वाटतं. म्हणून ती ब्राह्मणाला म्हणते की तू वारंवार दक्षिणा मागतोस, आम्ही श्रम करून जगतो, आम्हाला तुला दक्षिणा देण्यासाठी आमच्यापाशी फारशी काही शिल्लक नाहीये, तेव्हा तू धडधाकट आहेस, काम करून तू का नाही कमवत, असं ती शेतकरी स्त्री ब्राह्मणाला म्हणते. ब्राह्मण राग जरी आला असला तरी तो दाखवत नाही आणि तो त्याचं ज्ञानाचं जाळं या शेतकरी स्त्रीवरती फेकतो. हे जे ज्ञानाचं जाळं आहे ते जाळं तुम्हाला आज या कालखंडामध्ये फुले जे म्हणतायत ते प्रत्ययास येईल. जे ते सांगतात की कार्यकारण भावाचा संबंध तुम्हाला प्रत्यक्ष पडताळला पाहिजेत, अनुमानानं पडताळला पाहिजेत. कल्पनेच्या चौकटीत जर तुम्ही कार्यकारण भावाचा संबंध पडताळू शकत नसाल तर त्याला मान्य करता कामा नये. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमचं जगणं कशाशी संबंधित आहे, तर ग्रहांशी संबंधित आहे. म्हणून ज्योतिष विद्या नावाची विद्या आहे. तेव्हा त्या शेतकरी स्त्रीला तो ब्राह्मण सांगतो की तुझ्या शेजारणीचं मूल दगावलं, त्याचं तुला कारण माहिती आहे का? आता ही शेतकरी स्त्री पोटुशी असते, गर्भारशी असते, आणि तिला जेव्हा तो म्हणतो की ही तुझी शेजारीण जी आहे त्या शेजारणीचं मूल हे लवकर का मेलं हे तुला ठाऊक आहे का, तेव्हा ती घाबरते आणि म्हणते की मला माहीत नाही. तेव्हा ती म्हणते की तिनं जे मी सांगितलं ते केलं नाही. ज्योतिष विद्या नावाचा संपूर्ण जो काही विद्येचा पसारा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजेत, या सरकारनं विद्यापीठांमध्ये ज्योतिष विद्येचं स्कूल्स उभे केलेले आहेत, डिसिप्लिन उभी केलेली आहे.
त्या ज्योतिषविद्येबद्दल फुले काय सांगतायत ते पहा. ती विद्येचा तो जो काही पवित्र आहे तो पवित्रा त्याने टाकल्याबरोबर ती दोन गोष्टी समजून घ्या. तुम्हाला मी सतत सांगतोय की तुमची भूमिका, तुमची ओळख तुम्हाला कर्तेपण देते. ही शेतकरी स्त्री ही आई आहे, ही शेतकरी स्त्री पत्नी आहे. आपल्या लेकराचा सांभाळ करणं, आपल्या लेकराला जगवणं हे तिच्या जगण्याचं ध्येय आहे. आपल्या पतीचा सांभाळ करणं, त्याचं हित पाहणं, त्याच्यासाठी झटणं ही तिची इच्छा आहे, ही तिचं अस्तित्व आहे, तिच्या अस्तित्वाचे अर्थ तो आहे. जेव्हा तो ब्राह्मण सांगतो की तुझं जन्मणारं मूल तुझ्या नवऱ्याच्या मुळावर आलंय, तेव्हा ती बिलिग्रंट म्हणजे आधी बंडखोर असणारी, ब्राह्मणाला सांगणारी अरे कमव ना काहीतरी, तीच स्त्री ही ब्राह्मणाच्या जाळ्यात अलगद अडकते. आणि ब्राह्मण सांगतो हे रिच्युअल कर, हे कर्मकांड कर, ते कर्मकांड कर, ते कर्मकांड कर. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जे फुले सांगतात ती कोणती आहे की तुम्ही स्वतःहून मानसिक गुलामीमध्ये अडकत जाता, नित्य अडकता. म्हणजे तुम्ही ब्राह्मणाने काहीतरी तुम्हाला धाकधपटशा दाखवलाय म्हणून तुम्ही तसं वागताय असं नाही. तुम्ही स्वतःहून स्वतःची गुलामी घडवत राहता. त्या गुलामीमध्ये स्वतःला एका अर्थानं लोटून घेता. हे जे घडतं ती प्रक्रिया फुले सांगतात. इथं दोन गोष्टी आहेत, ती नीट समजून घ्या. कोणताही व्यक्ती, तुमच्यावरती शासन गाजवणारा कोणताही व्यक्ती तुमच्या इच्छा आणि स्वप्न यांच्यावरती एका अर्थानं कंट्रोल करत असतो. ज्यांना शोषित अंकितांच्या इच्छा माहिती असतात, स्वप्न माहिती असतात, त्यांना खेळवता येतं. आणि म्हणून तुम्ही समजून घ्या की त्या शेतकरी स्त्रीची कामना, इच्छा काय होती? आपलं लेकरू धडधाकट जन्माला यावं, आपल्या नवऱ्याचं हेल्थ जी आहे ती चांगली राहावी. त्या तिच्या इच्छांवरती त्या ब्राह्मणानं ताबेदारी मिळवली आणि त्याच्या आधारावरती त्या शेतकरी स्त्रीला गुलाम बनवलं. तुम्हाला मुद्दा लक्षात आला? ज्ञान आणि सत्तेचा संबंध म्हणजे ज्योतिषविद्येच्या ज्ञानाचा पसारा, की जे फुले सांगतात की कल्पनेवर रचलेलं ज्ञान आहे, हे कोणत्याही प्रकारे वैज्ञानिक ज्ञान नाही आहे. फुल्यांची पद्धत जी आहे, ज्ञान पद्धती जी आहे, ती ज्ञान पद्धती ही रॅडिकल इम्प्रिसिझमची आहे, क्रांतिकारी अनुभववाद. हे फुल्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीचं सूत्र आहे. आणि त्यामुळे ते सांगतायत की या कल्पनांवरती, तुमच्या इच्छांवरती, तुमच्या स्वप्नांवरती त्यांनी ताबा मिळवला. आणि एकदा का तुमच्या स्वप्न त्यांच्यापाशी गेली की अच्छे दिन आने वाले है. स्वप्न तुमची जी आहेत त्या स्वप्नांवरती तुम्ही भांडवलदारांना, तुम्ही एका अर्थानं ब्राह्मणवाद्यांना, तुम्ही सरकारला जर तुमच्या स्वप्नांची जर सगळी बेगमी दिलीत तर ते तुमच्यावरती शासनच करतायत. हे फुले तुम्हाला सांगतायत. सत्तेचा कसा एका अर्थानं उपयोग उपयोग होत असतो ते तुम्हाला स्पष्ट करतायत. इथं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे आणि ती फार कळीची आहे म्हणून तुम्हाला सांगतो. लोकशाहीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये सर्वसाधारणपणे बहुसंख्याक यांचा विचार स्वीकारला जातो, बरोबर का? म्हणजे बहुसंख्याकांचाच विचार लोकशाहीमध्ये मान्य केला जातो. मग तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो की 3 शेतकऱ्यांच्या विषयीचे कायदे जे मोदी सरकारने केले ते भारतामध्ये जवळजवळ 60 ते 70% असलेल्या शेतकऱ्यांनी मागणी केलेले कायदे होते का? मग हे कायदे केले कुणी? हे कायदे कॉर्पोरेट भांडवलदारांनी केलेले कायदे आहेत. आणि त्यांची संख्या किती आहे? ते बहुसंख्याक आहेत की अल्पसंख्याक आहेत?
हां, ते अल्पसंख्याक आहेत. आणि शेतकरी, आता तुम्हाला तिढा समजून घ्या. फुले तुम्हाला जे सत्तेचं संपूर्ण व्यवहार सांगतायत त्याचा हा तिढा आहे. कोणता तिढा आहे? अल्पसंख्याक बहुसंख्याक का होतात? लक्षात येतो का मुद्दा? कॉर्पोरेट भांडवलदार जर अल्पसंख्याक असतील तर ते बहुसंख्याक कसे झाले? आणि बहुसंख्याक शेतकरी असताना ते अल्पसंख्याक कसे झाले? याचं उत्तर जे आहे ते उत्तर तुमच्यापैकी बहुतेकांना कळलं पाहिजे. ते तुम्हाला मी सतत सांगतोय, ज्ञान आणि सत्तेचा संबंध मध्ये आहे तिथं आहे. ते म्हणजे की तुमची ओळख ही तुम्ही स्वतः घडवलेली नाही आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही 4 वर्णांची कल्पना घेतली, आता लोकांना काय वाटतं की 4 वर्णाची जी संपूर्ण रचना होती ती आदर्श होती. 4 वर्णाची रचना आदर्श होती असे भ्रम असणारे अनेक एका अर्थाने विचारवंत आणि राजकारणी झाले. पण या 4 वर्णाची जी कल्पना आहे त्या कल्पनामध्ये 3 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांना शिक्षणाचा अधिकार आहे. स्त्री आणि शूद्र यांना शिक्षणाचा अधिकार नाही. का नाही? इथं तुमच्यापैकी बहुतेकांना कळीचा मुद्दा समजला पाहिजे. तो कोणता? कारण स्पष्ट लक्षात घ्या, कारण स्त्री आणि शूद्रांना शिक्षण नाही, कारण 3 वर्ण म्हणजे पुरुष, 3 वर्णाचे पुरुष हे त्यांचे पालक आहेत. आता नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. पालक आणि पाल्य या संबंधामध्ये तुम्ही आपल्या लेकराला त्यानं काय करावं याचं स्वातंत्र्य देता का? तुमचं म्हणणं असतं की तो लहान आहे, त्याला समजत नाही आणि म्हणून त्याला स्वातंत्र्य देता कामा नये. कारण तो लहान आहे, त्याला अजून प्रौढ व्हायचं आहे, प्रगल्भता नाही, म्हणून त्याच्यावरती तुम्ही सत्ता गाजवता. तुम्ही थक्क व्हाल. भारतीय राजकारणामध्ये शेतकऱ्यांविषयी, शूद्र असल्या कारणामुळे आणि स्त्रियांच्या विषयी कायदे करण्याची भाषा कोण करतंय? ब्राह्मण पुरुष, सवर्ण पुरुष. सवर्ण पुरुष शूद्रांच्यासाठी कायदे, सवर्ण पुरुष स्त्रियांसाठी कायदे. नीट समजून घ्या. हे का केले जातात? याचं कारण साधं सोपं आहे की तुम्हाला पूर्णतः स्वतःच्या ज्ञानाची चौकटच नाकारली जाते. आणि इथं महात्मा फुल्यांनी जे तुम्हाला आणि मला प्रकर्षानं सांगितलं ते तुम्ही कधी विसरता कामा नये. आणि ते काय होतं तर ते आहे कबीराचा दोहा. कबीराचा दोहा काय? जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती नसेल कदाचित, गंगाराव म्हस्के नावाचे पुण्यामधले एक मोठे मराठा जातीतले वकील होते. म्हणजे त्या काळामध्ये इंग्रजी शिक्षित असणं, वकिली करणं हे मराठा जातीमध्ये सुद्धा नव्हतं. एकमेव वकील हे 19व्या शतकामध्ये ते गंगाराम म्हस्के आहेत. हे गंगाराम म्हस्के जे आहेत ते फुल्यांचे पण अनुयायी आहेत, फुल्यांचे पण मित्र आहेत आणि रानडेंचे पण मित्र आहेत. त्यांनी रानडेंना भाषण करण्यासाठी बोलवलं आणि रानडेंनी भाषण केलं. रानडेंनी त्या भाषणामध्ये 3 विधानं केली. एक विधान केलं की हे जे गाव कामगार कुलकर्णी आहेत ते शेतकऱ्यांना मदत करतात, असं विधान कुणी केलं? रानडेंनी केलं. दुसरं विधान केलं की या 30 वर्षामध्ये शेतकऱ्यांची स्थिती सुधारलेली आहे, असं विधान रानडेंनी केलं. आणि तिसरं विधान केलं, जाती जर प्रगती करण्यासाठी अनुकूल असतील तर जाती चांगल्या आहेत. ही 3 विधानं कुणी केली? रानडेंनी केली. आणि त्याला उत्तर म्हणून महात्मा फुल्यांनी इशारा नावाचं ट्रॅक्ट, इशारा नावाचं एका अर्थानं म्हणाल तर नियतकालिक काढलं. आणि त्याची सुरुवातच कबीराच्या दोहापासून आहे. जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे.
दुसरं 70चे अंक काढले. तुम्हाला कदाचित माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलना लिहिली तेव्हा सत्यशोधक समाजाचे फुल्यांचे सहकारी हे विलक्षण चिडले. पुरुषी भान, पुरुषी श्रेष्ठतेचा त्यांचा एका अर्थानं गर्व त्यांना बसू देना आणि त्यांनी एकदम छोट्याशा बुद्धिमान प्रगल्भ ताराबाई शिंदेंनी जे स्त्री पुरुष तुलनेमध्ये लिहिलं त्यासारखी विद्वत्ता तत्कालीन कालखंडामधल्या ब्राह्मण आणि बहुजन पुढाऱ्यांमध्ये नाहीच आहे. मोठा व्यासंग आहे. मनूचं तिला माहिती आहे, भरपूर तिनं वाचलेलं आहे. मराठी साहित्याचं, तत्कालीन मराठी साहित्याचं आलोडन केलेलं आहे, पाश्चात्य साहित्याचं वाचन केलेलं आहे. अशा त्या ताराबाई शिंदे आहेत, तरुण वयात लिहित आहेत. त्या ग्रंथाच्यावर टीका जेव्हा केली तेव्हा फुल्यांनी ताराबाई शिंदेंची बाजू घेतली आणि तेव्हाही त्यांनी हाच कबीराचाच दोहा सांगितला, जिस तन लागे वही तन जाने, बीजा क्या जाने गवारा रे. आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्यांनी आपल्याला सांगितलं की तुमच्या अनुभवांनी तुम्ही विश्व समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीचा जो अनुभव आहे, व्यक्तिनिष्ठ अनुभव आहे, तो जोपर्यंत ज्ञानाच्या परिघात येत नाही तोपर्यंत ज्ञान हे ज्ञान म्हणून संपन्न होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या व्यक्तिनिष्ठ अनुभवांना ज्ञानाचा भाग बनवण्याची भूमिका फुल्यांनी दिली. आणि तुमच्या लक्षात असेल की स्त्रियांचं साहित्य, दलितांचं साहित्य, शेतकऱ्यांचं साहित्य, सगळ्या साहित्याची पूर्ण प्रेरणा फुल्यांमध्येच काय, कारण जिस तन लागे वही तन कबीराला कोट केले त्यांनी. आणि ही आपल्याला महत्त्वपूर्ण भूमिका दिली. त्याचं सोपं उदाहरण तुम्हाला देतो. जे फुले सांगतायत ते स्त्रियांवर लादलेलं कल्पित कोणतं आहे? पतिव्रता, स्त्री धर्म ही कल्पना. स्त्री धर्माची कल्पना ताराबाई शिंदे सांगतात की अतिशय कृत्रिम आहे, अमानुष आहे. काय सांगतायत ताराबाई शिंदे? पतिव्रत्याची कल्पना म्हणजे तुम्ही काय करणार? तुम्ही स्त्रियांकडे जाणार, तुम्ही दारू पिणार, तुम्ही खून करणार, तुम्ही दरोडे घालणार, तुम्हाला महारोग असेल, तुम्ही नपुसक असाल, तरी देखील स्त्रीनं आपल्या पतीला देवासारखं मानायचं असं लिहिलं मनुस्मृतीमध्ये. फुलेची शिष्या ताराबाई शिंदे एकच अनुभवाचं प्रमाण देतात आणि तुम्ही हे अनुभवाचं प्रमाण घेतल्यानंतर कशा प्रकारे कल्पना कोसळतात त्याचं उदाहरण तुमच्या लक्षात येईल. ताराबाई शिंदेंनी या पतिव्रता नावाच्या कल्पनेला उडवून लावताना 2 गोष्टी केल्या. त्यांनी त्या 5 पतिव्रता ज्या आहेत त्या पतिव्रतांचं चारित्र्यच सांगितलं. 5 पतिव्रता तुम्हाला माहिती असेल, तारा, मंदोदरी वगैरे सगळ्या पतिव्रता स्त्रिया ज्या आहेत त्या पतिव्रता स्त्रियांचं सगळं इतिहास त्यांनी सांगितलं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला व्यवहारातलं अनुभवाचं प्रमाण दिलं. त्यांनी सांगितलं आपल्या नवऱ्याला रागावून शिवी दिली नाही अशी एक स्त्री दाखवा. ताराबाई शिंदे काय म्हणतात? आपल्या नवऱ्याला चिडून शिवी दिली नाही, शिवी म्हणजे रागावून बोलले नाही, अशी एक स्त्री दाखवा. तुम्हाला दिसते का? पतिव्रता म्हणून जे सांगितलं गेलेलं आहे ब्राह्मणी धर्मानं ते काही खरं व्यवहारी आहे का? त्यामुळं त्या पातिव्रत्याच्या किंवा स्त्री धर्माच्या कल्पनेमध्ये स्त्रियांनी आपलं आयुष्य अहोरात्र एका अर्थानं म्हणाल तर नष्ट करावं, यात काही गम्य आहे का? तुम्ही जर तुमच्या अनुभवाला ज्ञानाचा भाग बनवलात तर तुम्ही क्रांतिकारी परिवर्तनाला सज्ज होता. जर तुम्हाला ते करता आलं नाही तर तुम्ही परिवर्तनाच्या दृष्टीनं काम करू शकत नाही. आता हे जे सगळे सर्वसाधारणरित्या त्यांचे विचार आहेत त्या विचारांचं सूत्र तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. साधारणतः फुल्यांचं वैशिष्ट्य काय राहिलंय? फुल्यांचं वैशिष्ट्य असं राहिलंय की त्यांनी सत्तेच्या बारकाव्यांना नीट समजून घेतलं. तुम्हाला सत्ता कळली तर परिवर्तन कळतं. सत्ता कशी काम करते हे कळलं तर तुम्हाला परिवर्तनाची दिशा बांधता येते. सत्ता ही केवळ पाशवी शक्तीच्या आधारावर उभी केली जाते असं नाही. सत्तेला पाशवी म्हणजे ज्याला म्हणता येते हिंसा पण असते आणि सत्तेला दुसऱ्या बाजूला संस्कृतीचं हत्यार पण असतं.
विचारांचं हत्यारपण असतं. तेव्हा हे समजण्यासाठी म्हणून थोडंसं फुको काय म्हणतो याची थोडक्यात कल्पना देतो. साधारणतः त्याने एक संकल्पना वापरली, त्याचं नाव आहे गव्हर्नमेंटॅलिटी, म्हणजे शासन नीती तंत्र. इंग्लिश पण कळत नसेल, मराठी पण कळत नसेल तरी देखील सोडून द्या, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. गव्हर्नमेंटॅलिटी म्हणजे 2 गोष्टी. एक म्हणजे शासित कोण असतं, शासन कोण करतं. काय म्हणतो मी तुम्हाला? शासित कोण असतं, शासन कोण करतं. हे गव्हर्नमेंटॅलिटीमधलं महत्त्वाचं फंक्शन आहे. दुसरं म्हणजे की कोणतंही शासन हे लॉजिकनं, रिझननं, रॅशनॅलिटीतून होत असतं. विशेषतः आधुनिक शासन प्रणाली, आधुनिक शासन सत्ता ही विवेकाच्या, तर्काच्या रचनेमध्ये शासन सत्ता चालवते. उदाहरण देतो. मी सातारा जिल्ह्यातला आहे, महाराष्ट्रातला आहे, आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा त्रिकोणाची जाहिरात असायची, 3 पुरेत अशी जाहिरात असायची, आणि त्याचा प्रभाव आमच्या पूर्ण पिढीवर पडला. माझे सगळे क्लासमेट, मुली आणि मुलं, यांना 1 किंवा 2च मुलं आहेत, याच्यापेक्षा जास्त कुणालाही मुलं मुली नाहीत. आम्ही सरकारचं 3 पुरेत, कारण ते सरकारचं काय म्हणणं होतं, लोकसंख्या वाढली तर देश संकटात येईल, देशाचं भलं, देशाचं हित, लोकसंख्या नियंत्रण आहे. आम्हाला तो तर्क कळला, आम्ही तो अंमलबजावणीत आणला. लक्षात आलं? कुठलंही शासन जे आहे त्या शासन चालवण्यासाठी तर्काचा, विवेकाचा उपयोग होत असतो. आता नेमकं फुले याविषयी काय म्हणतात हे समजून घेण्यासाठी फुल्यांचं जे गुलामगिरी पुस्तक आहे त्या गुलामगिरी पुस्तकाचं टायटल वाचा. तुमच्यापैकी बहुतेकाने ते टायटल पाहिलं असेल. गुलामगिरी इंग्लिश त्याचं टायटल काय आहे तर इन सिव्हिलाइज्ड गव्हर्नमेंट ऑफ ब्रिटिश गव्हर्नमेंट अंडर सिव्हिलाइज्ड ब्रिटिश गव्हर्नमेंट, क्लोक ऑफ ब्राह्मणी रिलिजन. स्लेवरी, कुठं स्लेवरी? गुलामगिरी सुधारलेल्या इंग्रजी राज्यात आणि ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात. 3 शब्द आहेत. गुलामगिरी कुठं? सुधारलेल्या इंग्रजी राज्यात, ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात. आता हे जे फुले सांगतायत या फुल्यांचं स्पष्टीकरण करण्यासाठी तुम्हाला मी त्यांनी गुलामगिरीमध्येच जो संदर्भ दिला आहे तो तुम्हाला सांगतो. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की खोती नावाची अतिशय एका अर्थानं म्हणाल तर जुलमी, सरंजामी अशी पद्धती शेतीच्या संदर्भामध्ये कोकणामध्ये होती. खोतीची पद्धत कोकणामध्ये होती आणि खोती पद्धतीमध्ये कुळांना, शेतकऱ्यांना जमीन मालकीचे अधिकार नव्हते. जवळजवळ ज्याला भूदास म्हणतो आपण, गुलाम या स्तराला शेतकरी हे पोचलेले होते. अशी जी एका अर्थानं खोतीची व्यवस्था आहे त्या खोतीच्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांच्या संबंधामध्ये आनंद अत्याचार होत होते, अन्याय होत होता, गुलामी होती, लूट होती, दारिद्र्य होतं. हे असल्या कारणामुळं फुले लिहित आहेत ते साधारणतः साल तुम्हाला माहिती आहे 1874. आणि या 1874च्या आधी घडलेली घटना आहे की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी, गोऱ्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या खोतांच्या जुलमातून बाहेर काढण्यासाठी म्हणून कोर्टामध्ये कज्जे दाखल केले. कोर्टामध्ये त्यांनी एका अर्थाने केसेस दाखल केल्या. ते केसेस दाखल केल्यानंतर फुले सांगतात 2 गोष्टी. आपल्या स्वार्थी धर्माच्या आधारानं आणि कुतर्काचा उपयोग करून, कुतर्की अधिकार वापरून शेतकऱ्यांना असं कन्व्हिन्स केलं, शेतकऱ्यांना असं पटवलं की शेतकऱ्यांनी स्वतःहून सरकारला निवेदन दिलं की आम्हाला खोतांच्या ताबेदारीतच ठेवा. आम्हाला
खोतांच्या ताबेदारीतच ठेवा, हे नीट समजून घ्या. फुले इथं एक सगळ्यात महत्त्वाचा शब्द वापरताय, कुतर्क. कोणता शब्द वापरताय? कुतर्क. कोणत्याही समुदायाचं शासन करत असताना तर्क वापरला जातो, विवेक वापरला जातो. आणि फुले सांगतात की या ब्रिटिशांच्या राज्यात जे जातीव्यवस्थेचं शासनतंत्र आहे, ते शासनतंत्र हे मुख्यतः काय आहे? कुतर्काचा उपयोग करतं. कशाचा उपयोग करतं? कुतर्काचा उपयोग करतं. आता कुतर्काचा उपयोग समजून घ्यायचा असेल तर काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक मेले. कुतर्क काय? स्वर्गाला पोचले. सरकारची काही जबाबदारी आहे का? काही नाही. कुठं पोचले? तुम्हाला रोज गोदी मीडियावरती कुतर्क केलेला आढळेल. तुम्हाला वेगवेगळ्या सोशल मीडियावरती सरकारची स्पष्टीकरणं कुतर्काची आहेत. आणि हा कुतर्क जो आहे तो शासन सत्तेचा आकृतिबंध आहे. आता नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. फुल्यांनी अतिशय बारकावे सांगितलेले आहेत. जातीव्यवस्थेमध्ये काय होतं तर जातीव्यवस्थेमध्ये तुम्ही जनतेबरोबरच्या जैविक संबंधामध्ये नसताच. कारण काय? तर मी ब्राह्मण आहे. नीट समजून घ्या. ब्राह्मणांच्या वरती टीका म्हणून सांगत नाहीये, हे वास्तव म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करा. जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मण असणं म्हणजे कर्मकांडी श्रेष्ठता आहे. कोणती श्रेष्ठता आहे? कसली श्रेष्ठता आहे? कर्तृत्वाची नाही आहे, ज्ञानाची तर अजिबात नाही आहे. ब्राह्मणाची श्रेष्ठता जातीव्यवस्थेतली कर्मकांडी श्रेष्ठता आहे. म्हणजे त्याला विशिष्ट प्रकारचे वैदिक कर्म करण्याचा विशेष अधिकार आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे. कळतोय मुद्दा? तो ब्राह्मण आपल्या कर्मकांडी श्रेष्ठत्वाच्या मुळं इतरांना हीन समजतो की मी ज्या जातीत जन्माला आलो आहे ती जात अशा अशा प्रकारे कर्मकांडी श्रेष्ठता आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल ते कर्मकांड करण्याचा एका अर्थानं रोजच्या रोज दाखवण्याचा प्रयत्न असतो. अमुक सकाळी उठल्यानंतर काय केलं, दुपारी काय केलं, संध्याकाळी काय केलं, ते मणी घेऊन बसले, जाप केलं, अमुक केलं, तमुक केलं, सगळ्या गोष्टी आहेत. हे दाखवलं जातं. हे श्रेष्ठतेचं गणित आहे. यातनं काय होतं? यातनं काही प्रमाणामध्ये तुमची शासन सत्तेची वृत्ती लक्षात येते. एक वृत्ती काय तुमच्यापैकी लोकांना लक्षात असेल, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तुम्ही उदासीन असता. लोकांविषयी तुमचा जैविक संबंधच नसतो. म्हणजे समजा मी विद्यार्थी म्हणून मी ज्या विद्यार्थ्यांकडे पाहतो तेव्हा गरीब विद्यार्थी याच्यावर माझा काहीतरी एक जैविक संबंध आहे. दलित विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी आहे, मुलगी आहे, सगळ्यांबरोबर ती मला कुठंतरी एक आत्मिक एका अर्थानं सलोखा पाहिजेत. त्या आत्मिक सलोखाच्या नात्यानं मी त्यांना शिकवताना प्रेमानं शिकवेन, त्यांच्या भल्यासाठी धडपडेन. माझा तो नात्याचा भाग जो आहे तो नात्याचा भाग माझ्या आणि त्यांच्या नात्याला संपन्न करेल. पण कर्मकांडी श्रेष्ठतेची जर भावना असेल तर उदासीनता, तुझं तसंच असणार आहे, तू तसाच राहणार आहेस, तुझी लायकीच ती आहे, व्यवस्थेनंच तसं ठेवलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारची जबाबदारीची भावना नसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फुले सांगतात की हे सरकारी अधिकारी जे आहेत ते सरकारी अधिकारी उदासीन आहेत. ब्रेझेनली म्हणजे अतिशय कोणत्याही प्रकारची हे नसताना ते उदासीन आहेत, ॲपती आहे. दुसरी गोष्ट उद्धट आहेत, उर्मट आहेत, गर्विष्ठ आहेत, ॲरोगंट आहेत. हे सगळी वैशिष्ट्य तुम्हाला शासन सत्तेत दिसतात की दिसतात मला सांगा. आमच्या सरकारामध्ये राजीनामे होत नसतात. कपट लक्षात घ्या. भारतातल्या जातीच्या सत्ता नीतीमध्ये हे अविभाज्य आहे. असंच असतं ते. कारण तुमचा जैविक संबंध, तुम्ही कोण आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही कोण आहात, आदिवासी आहात, तुम्ही कोण आहात, तुम्ही माझ्याशी संबंधितच नाही आहात. मी कर्मकांडी श्रेष्ठतेच्या गणितातच स्वतःला पाहतोय.
मी कुणीतरी क्षत्रिय आहे, मी कुणीतरी श्रेष्ठ, अशा कल्पनेत मी जगाकडे पाहतोय. मी माणूस म्हणून मी त्यांचं माझं नातं पाहतच नाहीये. जाती व्यवस्थेच्या सत्ता नीतीमध्ये त्यामुळं अश्लाघ्य पद्धतीचा, असा कुटिलतेचा, कपटाचा भाग असतो, लबाडीचा भाग असतो. व्यापारी भारतातला भांडवलदार लबाड भांडवलदार आहे. कुठेही तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर सर्जनशील होऊन, त्यासाठी एका अर्थानं म्हणाल तर पैसे ओतून यंत्रतंत्रांमध्ये विकास करण्याची प्रवृत्ती भारतीय भांडवलदाराची आहे का हो? भारतीय भांडवलदार सत्तेच्या सानिध्यानं ते एअरपोर्ट घ्या, ती खाण द्या, रेल्वे द्या, तुम्हाला काय दिसतंय? त्यानं स्वतः काय इन्व्हेस्ट केलंय का? भारताच्या भल्यासाठी भारतातला भांडवलदार कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतोय? हे कुठून येतं? हे कसं येतं? याचं कारण भारतातलं जातीचं सत्ता नीती, म्हणजे फुल्यांचा राग नीट समजून घ्या, फुल्यांची चीट नीट समजून घ्या, फुलांचं दृष्टिपण नीट समजून घ्या. त्या काळात जे लिहित आहेत ते आज तुम्हाला प्रत्ययाला येते. लबाडी, बेधडक लबाडी आहे. बँका लबाडी करायला लागलेत. तुमचे पैसे बँकात आहेत तर कुठल्या कुठल्या कारणाने तुमचे पैसे कापतील हे तुम्हालाच माहित नाही. डिपेंडंट आहात. जाती व्यवस्थेचं थुकणं हे आहे की सर्व लोकांना ते मोठ्या प्रमाणात अवलंबित ठेवतात. श्रमिकांना, कारागिरांना, कामगारांना अवलंबित ठेवल्याशिवाय, स्त्रियांना अवलंबित ठेवल्याशिवाय शोषण शासन होत नसतं. आणि त्यामुळं भारतामधलं सत्तेचं गणित हे तुम्हाला स्वायत्त बनवू देत नाही. तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं हे 3 वर्ण जे आहेत ते सार्वभौम आहेत, आणि शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया जे आहेत ते सार्वभौम नाहीत. म्हणजे काय? तर त्यांनी त्यांचं ऐकायचंच आहे फक्त. स्वतःचं व्यक्तित्व हे नीट समजून घ्या. भारतातल्या सत्ता नीतीचं तंत्र आहे की स्त्रियांना, शूद्रांना आणि अतिशूद्रांना व्यक्तित्व पण येऊ नये. व्यक्तित्वाचा अधिकार, पर्सनहूडचा अधिकार तुम्हाला सगळी स्वातंत्र्य देतो. आणि तुम्हाला पर्सनहूड नाकारणारं तंत्र हे या सत्ता नीतीमध्ये आहे. आणि ही सत्ता नीती भयंकर जटिल आहे. हिंसेचा वापर फुल्यांनी सांगितलं, दार्शनिक होते ते. फुल्यांना तत्वज्ञ म्हणूनच समजून घेतलं पाहिजेत. केवळ फुले आपल्या सर्वांचे एका अर्थानं पितामह होते एवढ्या चौकटीत समजून घेता कामा नये. तत्वज्ञ म्हणून समजून घेतलं तर तुम्हाला आत्ताच्या तुमच्या संकटांमध्ये फुल्यांच्या तत्वज्ञानापासून उत्तर मिळवता येते. फुले सांगतायत की हिंसा 3-4 प्रकारे काम करते. हिंसेचं कारण काय असतं? हिंसा लोभातून येते. हिंसा जी आहे सॅडिस्ट असते, म्हणजे मला आनंद होतो की तुला त्रास दिल्यानं, म्हणून हिंसा होते. हिंसा नीतीसाठी होते, शिस्तीत वाग. हिंसा अधीन करण्यासाठी होते. हिंसेचे उपयोग तुमच्या चौकटीत होताना दिसतात. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा सत्ता काम करते तेव्हा सत्तेच्या चौकटीमध्ये महात्मा फुल्यांनी 3 रचना सांगितल्या. एक रचना जी आहे ती तुमच्यापैकी लोकांना सगळ्यांना माहिती आहे, मायथॉलॉजीची. मायथॉलॉजी म्हणजे काय? हे ब्राह्मणी धर्मानं उभं केलेलं ज्ञान आहे. आत्ता सुद्धा या आधुनिक कालखंडामध्ये तुमची भाषा रामाच्या श्रद्धेची असते. रामाची श्रद्धा ही तुमची व्यक्तिगत श्रद्धा राहू शकते, ती तुमच्या राजकारणाचा विषय बनू शकतो का? हे रिझनेबल आहे का? भारतीय देशाचा हिताचा विचार हा राम भक्तीच्या चौकटीत करणं हे कुठल्या तरी चौकटीत रिझनेबल आहे का? मी काय म्हणतो तो मुद्दा समजून घ्या. व्यक्तिगत श्रद्धा म्हणून कुणालाही आपली परवानगी असू शकते, पण तुमच्या लक्षात असेल की हे केलं जातं याचं कारण आहे की मायथॉलॉजीचा एका अर्थानं आकृतिबंध हा रिझन म्हणून वापरला जातो. म्हणून मोदी स्वतःविषयी म्हणतात की मला असं वाटतं मी बायोलॉजिकल नाहीच आहे.
ते बोलतात. वेगवेगळ्या पातळीवरती जे गोदी मीडिया आहेत ते चित्र रंगवतो की हे विश्वगुरू आहेत. काही खरं नाही, संपूर्ण कपोलकल्पित आहे. हे एक मायथॉलॉजिकल तर्कव्यूह असतो. जन फुले सांगतात म्हणजे बांधलं जातं. सत्ता नीतीचं तंत्र हे मायथॉलॉजी आहे. आजही फुले जाऊन म्हणजे फुल्याच्या जन्माची आपण द्विशताब्दी करतो आहोत. या काळात हीच मायथॉलॉजी उभी केली जाते, हेच तर्क उभे केले जात आहेत आणि त्यानं तुमचं एका अर्थानं नियंत्रण केलं जात आहे. तुमच्यावरती शासन सत्ता प्रस्थापित केलं. दुसरं आहे ते म्हणजे लॉ. त्या काळामध्ये मनूनं लॉ केला. मनूच्या लॉनुसार सगळा भेदाभेद आहे. शूद्रानं जर ब्राह्मणाला मारलं तर त्याला देहांत, त्याला ठारच मारायचं. परंतु ब्राह्मणानं जर शूद्राला मारलं तर एक छुटपूट चांद्रायण प्रायचित्त आहे. अर्धा तास केलं तरी संपतं. किरकोळ आहे ते करून तो रिकामा होऊ शकतो. फुले ते दाखवतात की हे कायद्यामध्ये असलेलं सत्तेचं गणित आहे. आता तुम्ही मला सांगा, जे नवीन कायदे होत आहेत हे कायदे काय आहेत? मी शिक्षणाच्या क्षेत्रामधले कायदे तपासतोय, मी अभ्यासतोय, मला माहिती आहे. खाजगी शिक्षण संस्थांसाठी पूर्णच्या पूर्ण परवानगी देणाऱ्याच कायद्यांची रचना आहे. मला सांगा की चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जर 80,000 1,00,000 रुपये फी असेल तर गोरगरीब मुलांनी शिकण्याची इच्छा तरी का बाळगावी? आत्ता CUEP सरकारचं कॉलेज आहे, त्याची फी जवळजवळ 2 लाखापर्यंत गेलेली आहे. नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. कायद्यांची रचना अशी केली जाते, कायदे असे घडवले जातात की त्यातून सत्तानीती चौकट वापरली जाते. आपण सगळेजण भारतीय घटनेविषयीच्या भूमिकेमध्ये विलक्षण एका अर्थानं निष्ठावान आहोत. पण तुम्हाला लक्षातही येणार नाही इतक्या पद्धतीने कायदे बदलले गेलेत. घटनेशी विसंगत कायदे हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. ज्युडिशरी त्याच्याविषयी कोणती दखल घ्यायला तयार नाहीये. आणि तिसरा संबंध जो आहे इकॉनॉमी मधला, तिसरा संबंध आहे समाजामधला. मला फसवलं, मी काय करू शकतो? मी तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे, समजा हे खरं खोटं बघू नंतर E20 गाड्या खराब होणार आहेत. तुमची काय स्थिती आहे रे? तुम्ही ते पेट्रोल नाकारू शकता? तुम्हाला रोज इकडे तिकडे जायचं आहे, तुम्हाला E20 शिवाय काहीच मिळत नाही आहे. इकॉनॉमी मधला संबंध बलिष्ठ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं भाषण हे 1943 मध्ये केलेलं आहे. 1943चं भाषण त्यांनी कामगार वर्गासमोर केलं होतं आणि त्याचा विषयच होता लोकशाही आणि कामगार वर्ग. ते 38चं आहे. हे जे आहे ते 43चं भाषण आहे. या 43च्या भाषणामध्ये लोकशाही का कोसळते आणि ते कुठला संदर्भ देत आहेत? ते भारतातला संदर्भ देत नाही आहेत. ते भारतातला संदर्भ देत नाहीत. ते संदर्भ देत आहेत तो युरोपमधला आहे. कारण युरोपमध्ये, इटलीमध्ये लोकशाही कोसळली, इटलीमध्ये, जर्मनीमध्ये लोकशाही कोसळली, फॅसिझम, नाझिझम आला. त्या संबंधात ते बोलत आहेत. आणि त्यात त्यांनी एक जे कारण दिलं ते त्यांनी घटना दिल्यावर सुद्धा दिलं. ते कोणतं होतं की जर राजकीय लोकशाहीचा आकृतिबंध असेल तर त्याला आर्थिक आणि सामाजिक लोकशाहीची साथ पाहिजेत. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला सगळ्यांना कळला पाहिजेत आणि मार्क्सवाद्यांना तर कळलाच पाहिजेत. तो कोणता? हे आंबेडकर सांगतायत. ते सांगतायत कराराचं स्वातंत्र्य हे लोकशाही निर्माण करण्यातला महत्त्वाचा अडथळा आहे. कोणतं स्वातंत्र्य? कराराचं स्वातंत्र्य. म्हणजे काय? नीट समजून घ्या. कराराचं स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला आणि मला दिल्ली ते कानपूर ते लखनौ हा जो काही हायवे झाला त्या हायवेचं कॉन्ट्रॅक्ट घेता येऊ शकतं. तुम्हाला आणि मला मुंबईच्या एअरपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट घेता येतं बरं का. तत्वतः घेता येतं. तुम्ही घेऊ शकता का?
अदानीच घेतो. हे का घेतो याचं बाबासाहेबांनी केलेलं विश्लेषण आहे की या कराराच्या स्वातंत्र्यामध्ये धनिक अधिक धनिक होतात, बलिष्ठ अधिक बलिष्ठ होतात आणि गरीब हे अधिक गरीब होतात. कराराचं स्वातंत्र्याची भांडवली कल्पना ही कोणत्याही प्रकारे समता येऊ शकत नाही. आणि त्यामुळं पॉलिटिकल इकॉनॉमीच्या क्षेत्रामध्ये राजकीय अर्थशास्त्राच्या परिघात तुम्ही अवलंबित आहात. शेतकरी उदाहरणार्थ घ्या. जेव्हा जेव्हा म्हणून पेरणी येते तेव्हा बियाण्याचा तुटवडा असतो. जेव्हा जेव्हा पेरणी करण्याची वेळ येते खताचा तुटवडा असतो. जेव्हा जेव्हा शेतकरी बाजारात धान्य घेऊन येतो भाव कोसळतात. तुम्ही नीट बघा, तपासा. इथं सर्व विषम व्यवहार आहे. फुले तुम्हाला सांगतायत ही सत्ता नीती राजकीय अर्थशास्त्राच्या परिघात अशी काम करते. आणि म्हणून आपल्या सर्वांना हे समजणं गरजेचं आहे की हा संघर्ष जो आहे हा संघर्ष जातीच्या सत्ता नीतीचा संघर्ष आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना हे समजलं पाहिजेत. काही लोक म्हणतात जाती काय संघटन करतात, जातीचे संघटन करून आपल्याला सत्ता मिळते. आजकाल तर RSSच्या लोकांनी सगळ्या प्रकारच्या जाती संघटनावर ताबा मिळवला आहे. सगळ्या जाती संघटनाचे पुढारी आता RSSचे डायरेक्ट संबंधित आहेत. आत्ताची स्थिती आहे. एक काळ असा होता, विशेषतः फुल्यांच्या नंतरचा काळ, सत्यशोधकांनी वेगवेगळ्या जाती संघटना निर्माण केल्या. सर्व जातींमध्ये शिक्षणाचं जे एका अर्थानं आकर्षण आहे ते या सत्यशोधकांनी उभं केलं. तुम्हाला कदाचित माहिती असेल मराठा शिक्षण परिषद, त्यानंतर माई शिक्षण परिषद, त्यानंतर नामदेव शिंपी, हे सगळे सगळे त्याचे जे कार्यकर्ते होते त्या संघटना स्थापन करणारे हे प्रामुख्यानं सत्यशोधक असायचे. आज स्थिती अशी आहे की सगळ्या जाती संघटना आणि जाती संघटनेची ताबेदारी ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून जातीच्या सत्ता नीतीचं जे काही आपल्यावरती बलिष्ठ असं जबरदस्त असं जे एका अर्थानं शासनतंत्र चालतं त्याचा तुम्हाला बारकाईनं विचार करावा लागेल. आणि ज्ञान आणि सत्तेचा संबंध नीट ओळखून त्याच्या विरोधामध्ये संघर्ष करावा लागेल. तुमच्यापैकी अनेकांना हे समजलं पाहिजेत की हा संघर्ष जो आहे तो संघर्ष तुम्हाला घोळ करून गोळाबेरीज करून नाही करतायत. तुम्हाला हा नेमक्या अचूक पद्धतीनं काटेकोर पद्धतीनं समजून घेऊनच करतायत. उदाहरण तुम्हाला सांगतो. महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची सुरुवातच रामदासांना कोट करून केलेली आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे असं रामदासांचा कोट आहे. माहिती आहे ना तुम्हाला? तुम्हाला सगळ्यांना पटतो, कुणीच नसतो. सुखी माणसाचा सदरा आणा नाहीच मिळत. फुल्यांनी नेमकं काय सांगितलं नीट समजून घ्या. फुले आणि रामदास यांच्याला तणाव पण तुम्हाला सांगतो. या रामदासांनी दासबोधामध्ये अविद्या कशाला म्हणायचं नीट समजून घ्या. फुल्यांची अविद्येची कल्पना आणि रामदासांची अविद्येची कल्पना हे तुम्हाला एकमेकांच्या कॉन्ट्रास्टमध्ये उभे करावे लागेल. रामदासांची अविद्येची कल्पना आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ते सांगतात की शारदेची 2 रूप आहे, विद्या आणि अविद्या. शारदेची 2 रूप आहेत, विद्या आणि अविद्या. विद्या काय? परमार्थाचं ज्ञान म्हणजे विद्या आणि ऐहिक ज्ञान म्हणजे अविद्या. फुले उलट करतात. ऐहिक ज्ञान म्हणजे विद्या. मुद्दा कळतो तुम्हाला? तिथं फुले एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. तो काय आहे? आणि तो मुद्दा आपल्या सर्वांना सांगून मी माझं भाषण संपवतो. तो मुद्दा आहे तो मुख्यतः त्यांनी दुःखाचं कारण सांगायचा प्रयत्न केला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या धर्माचं प्रयोजन सुखप्राप्ती असलं पाहिजे. सार्वजनिक सत्यधर्माचा हेतू मानवी सुख प्राप्त करणं हे आहे. कोणतं आहे? मानवी सुख प्राप्त करणं आहे. त्यामुळं
निवृत्त होण्याच्या पारमार्थिक चौकटीला फुल्यांनी रामदासांच्या वरती बोट ठेवून नाकारलं. ते म्हणतात ही भ्रम उभा करतायत की सुख नावाची गोष्ट या जगात नाही, असं म्हणून ते सर्व मानवी जगण्याचं इप्सित, मानवी जगण्याचा हेतू सुखप्राप्ती आहे हे ते स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं असं आहे की धर्म, धम्म किंबहुना मानवी समुदाय याचं इप्सित उद्दिष्ट सुख, सर्वांच्या सुखाची प्राप्ती आहे. आणि मग ते असं सांगतात की हे सुख नष्ट का झालं. त्यांचं म्हणणं असं आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, ते म्हणजे बहीण भावंडपण. त्यांचा शब्द आहे बरं का, त्यांचा शब्द काय आहे, ते नुसतं भावंडपण म्हणत नाहीत, ते काय शब्द वापरतात. फुले खूप व्यापक अर्थानं दीर्घ पल्ल्याचे दार्शनिक होते आणि म्हणून ते स्त्रीवादाचे सुद्धा भारतातले एक अर्थानं प्रणेते आहेत. ते सांगतायत की जेव्हा माणसानं बहीण भावंडपण सोडलं तेव्हा दुःखाची निर्मिती झाली. तुम्हाला कुठलंही भौतिक सुख मिळालं नाही याचं दुःख होत नाही. मी ग्रामीण भागात राहिलो आहे, मला माहिती आहे की आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये त्या काळामध्ये जगलो. त्या काळामध्ये दुर्भिक्ष असायचं आणि दुर्भिक्ष सगळ्यांचंच होतं, चपला सगळ्यांनाच नसायच्या. आम्हाला कधीच असं वाटलं नाही की चपला नावाची गोष्ट असायला पाहिजे असते, कारण आमच्या गावामध्ये आमच्या वर्गामध्ये सगळ्यांना चपला नव्हत्या. आता तुमच्या लक्षात असेल की त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय की दुःख कधी असतं, मानवी संबंध हे दुःखाचं कारण असतं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बहीण भावंडपण. जोपर्यंत समाजामध्ये विधायक चौकटीमध्ये बहीण भावंडपण निर्माण होत नाही तोपर्यंत जातीच्या सत्तानीतीचा, गव्हर्नमेंटलीचं जाच आपल्या सर्वांना भोगावं लागणार आहे. फुले जातीयंताचे दार्शनिक होते, महत्तम दार्शनिक होते. त्याचं मुख्य कारण काय असेल तर हे आहे की त्यांनी आपल्याला बहीण भावंडपण, मग फुल्यांनी त्याला म्हणजे नंतर विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीमध्ये त्याला मैत्रीचं तत्त्व प्राप्त झालं. आणि तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म तुम्ही जर नीट वाचलं तर त्याच्यामध्ये मैत्री तत्त्व फार मध्यवर्ती आहे, हे लक्षात येईल. बहीण भावंडपणाच्या, समुदाय भावाच्या निर्मितीशिवाय तुम्हाला या सत्तानीतीच्या बरोबरती झुंजता येणार नाही. कारण ही सत्तानीती अप्पर भावावरती उभं आहे. मी श्रेष्ठ आहे, तू कनिष्ठ आहे. नवरा बायको आहे तर मी पुरुष आहे, मी श्रेष्ठ आहे. मी नवरा आहे म्हणून श्रेष्ठ आहे. तिथंच एका अर्थाने विसंवाद तयार होतो. नवरा बायकोच्या भांडणाची तीच मुळात कारणाची चौकट असते, हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे फुले जे तुम्हाला सांगतायत की हे बहीण भावंडपण हे मानवी एका अर्थानं समतेची, स्वातंत्र्याची आणि त्याच अर्थानं म्हणाल तर लोकशाहीची मूळ चौकट आहे. ती चौकट प्रस्थापित जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत जातीचं सत्तानीती तंत्र, गव्हर्नमेंटॅलिटी याला आपल्याला सामोरं जाता येणार नाही. आणि म्हणून दुहेरी लढा आहे. सत्तानीती पण तुम्हाला समजून घ्यावी लागेल, कुतर्कांच्या विरोधात तुम्हाला संघर्षच करावा लागेल. सगळ्या प्रकारच्या कुतर्कातून सत्ता प्राप्त केली जाते हे समजून तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करावा असं तुम्हाला आवाहन करतो. आणि तुम्ही जे क्रांतिकारी, जे प्रस्ताविकात म्हटलं गेलं की एक क्रांतिकारी तुम्ही पर्व सुरू केलेलं आहे, महात्मा फुल्यांच्या विचारांना समजून घेणं आणि त्याला व्यवहारात अंमलात आणणं. महात्मा फुल्यांच्या सार्वजनिक सत्यधर्माचा मूलगामी विचार जर समाजामध्ये दूरवर पोचवायचा असेल तर फुल्यांनी तत्त्वज्ञ म्हणून जी कामगिरी पार पाडली ती तत्त्वज्ञानी म्हणून समजून घेतली पाहिजेत. ते भारतातले एक महत्तम दार्शनिक आहेत. आधुनिक कालखंडामधल्या या दार्शनिकाला आपण नीट समजून घेतल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिवर्तनामध्ये सुद्धा आपल्याला आपली पावलं पुढं टाकता येणार नाहीत. आपली क्रांतीच्या दिशेनं पावली टाकायची असतील तर फुल्यांचं क्रांतिकारी दर्शन हे समजून घेतलं पाहिजेत अशी एक आशा व्यक्त करतो आणि थांबतो. आणि सगळ्या संयोजकांना धन्यवाद देतो की मला या ठिकाणी बोलण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिलीत आणि तुम्ही शांतपणानं ऐकलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे मित्र आणि संयोजक समितीचे सदस्य,
आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर उमेश बगाडे सर आणि बंधू आणि भगिनींनो, आत्तापर्यंत जवळजवळ 1 तास अध्यक्षांनी अस्खलित आणि उत्कृष्ट अशा पद्धतीची जी काही मांडणी केलेली आहे त्याचा टेम्पो मला आपल्याला घालवायचा नाही आहे. सत्ता आणि फुले याच्याबद्दलचं जे काही विवेचन त्यांनी केलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि त्याचा विचार करण्यासारखा आहे. त्यांनी बऱ्याच मुद्द्यांना या ठिकाणी हात घातलेला आहे की त्यातले बरेचसे मुद्दे हे आम्हाला तरी नवीन वाटले. आम्ही काय त्यांच्या इतके बरेचसे आपण वाचतो फुलेंचं, पण वरवरचं, पण खोलात आणि सखोल अभ्यास करून त्याबद्दलचं जे काही ज्ञान प्राप्त करायचं आहे तेवढं काय आपल्या सगळ्यालाच करणं काही प्राप्त होतं अशातला भाग नाही. आणि त्यासाठी म्हणून अशा प्रकारचे प्रबोधनाची शिबिरं किंवा प्रबोधनाची भाषणं ही अरेंज करून त्या माध्यमातून लोकांना द्यायचं असतं. फुलेंनी मराठी ग्रंथसभेचं जे काही पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रातल्या 1-2 ओळी मी आपल्याला वाचून दाखवतो. आणि ते एवढ्यासाठी वाचून दाखवतोय की त्या पत्राचा मजकूर, त्या पत्रातली व्यवस्था ही आज तारखेला सुद्धा अस्तित्वात आहे. आणि विशेषतः सुशिक्षित लोकांच्या मध्ये की शिक्षणाचा त्यांच्यावर काही परिणामच झालेला नाही की असं वाटतं. ज्या पद्धतीनं ज्या परंपरा, प्रथा, धार्मिक अधिष्ठानं वगैरे वगैरे शिकलेल्या लोकांच्याकडून जेव्हा पाळली जातात त्यावेळी मात्र आपल्याला थोडीशी चिंताग्रस्त समाजाची अवस्था काय होणार आहे अशा प्रकारचं होतं. त्याच्यात त्यांनी एक असं म्हटलेलं आहे, फार मोठं पत्र नाही आहे पण मी त्यातलं फक्त एक वाक्य वाचून, आता त्यांना आमंत्रण दिलेलं असतं की या ग्रंथ परिषदेला किंवा या ग्रंथ सभेला आपण उपस्थित राहावं. आणि मी का उपस्थित राहत नाही त्याचं कारण त्यांनी त्या पत्रातून दिलेलं आहे. आता यापुढे आम्ही शूद्र लोक आम्हास फसवून खाणाऱ्या लोकांच्या थापावर भुलणार नाही. सारांश यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्र आणि अतिशूद्रांचा काही एक फायदा होणार नाही याबद्दल आम्हीच विचार केला पाहिजे. मला असं वाटतंय की 130 वर्षापूर्वी ही त्यांनी मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी एकंदरीत ब्राह्मण व्यवस्था जी काही आहे, धार्मिक व्यवस्था, त्यांनी आव्हान दिलेलं आहे ते धार्मिक व्यवस्थेलाच आव्हान दिलेलं आहे. आता दत्त ठोरेंनी सांगितलं, शक चालू केला. खरं म्हणजे एक नवीन युग, आपल्याकडे एक प्रथा आहे, द्वापार युग, कलियुग वगैरे वगैरे, पण त्या सगळ्या धार्मिक गोष्टी आहेत. पण फुल्यांनी जे काही युग प्रवर्तक म्हणून जर त्यांचं वर्णन करायचं झालं तर समाजशास्त्रामधले नवीन विचार, नवीन परिभाषा आज या ठिकाणी फुल्यांनी सुरुवातीला मांडलेली आहे. फुल्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बऱ्याच गोष्टी त्यांनी पहिल्यांदा केलेल्या आहेत. धार्मिक, आता चारवाकानं वगैरे केलं असेल नाही असं नाहीये, पण या अलीकडच्या काळामध्ये धार्मिक व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम आणि त्यातल्या फोलपणा लोकांच्या दृष्टीला आणण्याचं काम, विशेषतः महिलांच्या दृष्टीला आणण्याचं काम आता त्यांनी बरीच उदाहरणं देऊन आपल्यापुढे सांगितलेलं आहे. हे काम फुल्यांनी केलेलं आहे आणि हे काम एकला चरवले या पद्धतीने त्यांनी केले आहे. त्यांना फारसे थोडेसे सहकारी होते, त्यांच्यावर बरेच हल्ले झाले, त्यांना बऱ्याच टीका झाल्या. एवढंच काय, पंडिता रमाबाई जेव्हा परदेशाहून आल्या आणि ख्रिस्त धर्म स्वीकारून आल्या तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुद्धा त्याच्यावर टीका केली. खरं म्हणजे आगरकर अतिशय प्रागतिक अशा विचाराचे होते म्हणून आपण म्हणणार आगरकर, रानडे हे, पण त्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर टीका ही, हे का या बाईला सुचलं की धर्मांतर करायचं, आणि याच्यावरची टीका सुद्धा त्याने केली. तेव्हा अशा पद्धतीची जी काही मांडणी केलेली आहे, फुल्यांनी जी काही मांडणी केली आहे, सामाजिक सुधारणेबद्दलची जी काही मांडणी केलेली आहे, त्या मांडणी ही आजच्या व्यवस्थेलाही लागू होते. फुले
हे कधी कालबाह्य होतील असं मला काय वाटत नाही. आंबेडकरांनी त्यांना गुरु म्हणून तेवढ्यासाठीच मानलेला आहे आणि फुल्यांचा विचार आंबेडकरांनी संविधानातून सूत्ररूपानं मांडलेला आहे. स्त्री पुरुष समानता असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा आणखी इतर ज्या गोष्टी ज्या काही सगळ्या त्यांनी मांडलेल्या आहेत, या सगळ्या त्यांनी याच्यातून त्या संविधानातल्या माध्यमातून मांडलेल्या आहेत. किंवा अशा प्रकारचा एक सामाजिक कर्ता सवर्ता यांचा विचार हा सतत तेवत ठेवायला पाहिजे आणि त्यासाठीच या समितीचा सुद्धा प्रयत्न चालू केलेला आहे. आज प्रमुख वक्त्यांनी लोकांचं चांगल्या पद्धतीनं प्रबोधन केलेलं आहे. अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण असं त्यांचं ते भाषण झालेलं आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझा अध्यक्षीय भाषण संपवतो. महात्मा ज्योतिबा फुले जन्म द्विशताब्दी समिती सोलापूरच्या वतीनं या ठिकाणी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी खास करून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्हाला प्रबंध करण्यासाठी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपण आपल्या शैलीतून चांगल्या विचारातून आम्हाला या ठिकाणी चांगल्या शब्दाची मांडणी आपण करून दिलात त्याबद्दल समितीच्या वतीने मी आपला खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ॲडव्होकेट कॉम्रेड राघव मित्र सर यांनी स्वीकारलं त्याबद्दल त्याचाही या ठिकाणी मी आभार मानतो. आमच्या कार्य समितीचे अध्यक्ष सन्माननीय बदनोरे सर, दत्ता गायकवाड सर, सर्व उपस्थितांचाही या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला खास करून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व स्तरातील जाणकार मंडळी, सुजाण मंडळी, अभ्यासू मंडळी या ठिकाणी आपण आलात. आपल्या सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.